सर्व होप तुम्ही सर्व मस्त असणार। तर मी आज काय करणार तुम्ही थंबनेल तर बघतलेच असणार। आणि ब्लॉग खूप लेट आलेला आहे, 3-4 दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे। मला खूप बरं नाही वाटत होता म्हणून ब्लॉग नाही काढलेला। असं वाटत होतं की बिस्तरामध्ये झोपू आणि डोकं वगैरे खूप दुखत होता म्हणून ब्लॉग सुद्धा नाही आलेला, सॉरी गाय। तर आज घरी खूप काम आहे, तर तुम्ही बघू शकतात हे सर्व बिस्तारा मला उचलायचा आहे। तर मी बिस्तारा वगैरे उचलते आणि मी माझ्या फेसला स्क्रब आणि फेस मास्क लावणार आहे। बघू फेसला काय ग्लो वगैरे येतं की नाही, तर तुम्ही आता चेहरा बघून घ्या काय ग्लो वगैरे येतं काय ते बघू। आणि मी तुम्हाला सांगते आज मी किती वाजता उठली, तर तुम्ही टायमिंगचा बघू शकतात। तर ह्याच्यामध्ये नाही उठले, मी उठली आहे 2 वाजता, 10 मिनिटच झाले आता मला उठून। तर काय माहिती 2025 मध्ये ना एवढं लवकर दिवस जाते ना, काय नाही आहे। तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा ब्लॉग। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या। आता सर्व घरचं काम करते, मग फेसला पॅक लावते आणि मला कपडे सुद्धा सुकत घालायचे आहे। सर्व काय आज काम आहे ते करून टाकते। आता डायरेक्ट मी बिस्तारा उचलते, चल। बिस्तारा वगैरे सर्व उचलून झालेलं आहे। तर कपड्याला ना पाणी पडलं तर तुम्ही इग्नोर करा ते। तर तुम्ही बघू शकता तर किती पसारा होता आणि कसं साफ केलंय ते तुम्ही सुद्धा बघितले असणार। तर व्हिडिओ मी फास्टमध्ये केला असणार। आणि आज मी बनवणार आहे माझ्यासाठी काय सांगू काय, श्रीखंड पुरी। श्रीखंड आहे आमच्याकडे, फक्त पुरी बनवायचं आहे। मी पुरी कशी बनवते, कुठला पीठ घेते आणि काय घेते ना ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी थोडा मिनिटासाठी येते, म्हणजे बाजूला आणि मला बोलावलं 1 सेकंडमध्ये, तर मी येते जाऊन। तर घरी आहे ना मैद्याचं पीठ नाही आहे, तर आता मी दुकानातनं घेऊन येते। आणि लाईट्स का बंद केलेले काय माहिती। तर मैद्याचं पीठ घेऊन येते, बघू 10 रुपयाला भेटते की नाही मैद्याचं पीठ। तर मी घेऊन येते डायरेक्ट, मग तुम्हाला भेटते। खालच्याच दुकानात जायचं आहे। तर मैद्याचं पीठ घेऊन आलेली आहे बघा 10 रुपयाला, एवढंच दिलं आहे। आता आपण घरी जाऊ, महागाई खूप चालू झालेली आहे। तर आपण घरी भेटू, चला। तर गाईस तुम्हाला ना सॉफ्ट पुरी पाहिजे असणार ना, तर तुम्ही मैद्याच्या पिठाचा बनवा। तर तुम्हाला समजा थोडी कडक टाईप पाहिजे तर गव्हाच्या पिठाचा तुम्ही बनवा। तर आता आपण बनवू मैद्याच्या पिठाचा। तर आपण मैद्याचं पीठ घेतोय 10 रुपयाला बघा, एवढंसं झालंय। बस एवढ्या साईडला ठेवू लावण्यासाठी। तर तर गाईस आपला पीठ सुद्धा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट झालेला आहे। तर आता आपण पुरी बनवून घेऊ, चला। एकदम छोटी छोटी पुरी करू, वाटणी घेऊ। एकदम छोटे पुरी आहे ना माझ्यासाठीच एवढीच बनवली, 4-5 पुरीच असणार आहे। तर आपण तेलामध्ये टाकून घेऊ। ही वाली कुठे टाकू, ही वाली एक तेलामध्ये टाकून घेऊ। मी बघू शकतो
तर आता सर्व पुरी रेडी झाल्याच्या नंतरच तुम्हाला भेटते. आता गॅस जवळ आहे ना, फोन आहे ना लांबच ठेवायला पाहिजे, कधी स्पॉट येऊ शकते कधी आपल्याला माहिती नाही पडत. तर पण सर्व पुरी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते. तर पुरी रेडी झालेली आहे, तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकतात. तर आहे ना ह्याच्यातलं ना 2-4 आहे ना मी कडक केलं आहे, 2-4 नरम केले आहेत. मग नरम दाखवते. तर तुम्ही बघा किती सॉफ्ट आहे बघा. तर ही आहे या साईडचे 2 कडक केलेले, तुम्ही कडक आवाज बघा, नरम बघा. तर आता मी याला श्रीखंड पुरी बरोबर खाते. बघू श्रीखंड हाय की नाही, मला वाटते हाय. एक स्क्रब घेतलेला आणि एक आहे ना ऑरेंज पिलो मास्क घेतलेला आहे आणि विटॅमिन ई ची गोळी घेतलेली आहे. आता मी फेसला लावते. तर गाईस ह्याच्याने ना खरं ग्लो येतं. मी ना महिन्याला लावते. तर तुम्ही सुद्धा बघा माझ्या चेहऱ्याला, तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझ्या चेहऱ्याला ग्लो आला आहे की नाही. तुम्ही बघू शकतात. आणि ना मला काही दिसतच नाही, मी कसं पण लावून टाकली. बॅक कॅमेरा होता ना, फ्रंट कॅमेरा असताना तर दिसला असतात. तर मी कशी पण लावत होती, तर मी बघू शकतात. आता हे सर्व मी एकदमच लावते, मग बघू कसा दिसतंय माझा फेस. चला. तर आता फेसला लावून झालेलं आहे. ह्याला आता 15 ते 20 मिनटं ठेवायचं ते सुके तलक. त्यानंतर मी ऑरेंज पील ऑफ मास्क लावणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता सुकलेले. आता मी याला धुवून, तर तुम्ही बघू शकतात मी फेस धुवून आलेली आहे. पहिला फेस कसा होता आणि आता मी ऑरेंज पील ऑफ मास्क लावते आहे, तुम्ही बघू शकतात. तर ह्याला ना सांभाळून लावायला ना, काढताना खूप दुखते. समजा आपल्या केसांना ना, ॲब्रोच्या केसांना ना लागलं ना, ते काढायला खूप दुखते काढायच्या टायमाला. आणि ना आपल्या डोळ्यातनं सुद्धा पाणी येते ना, हे खूप पेनफुल आहे. थोडा पेनफुल आहे, एवढा पण नाही आहे. पण आपल्या केसांना आणि ॲब्रोच्या केसांना सांभाळून करा हे. तर मी आहे ना हे एक महिना नाही तर 2 महिने 3 महिन्याने असे करते. तर तुम्ही बघू शकता असं लावायचं डायरेक्ट सर्व. हे पण मी सर्व लावून तुम्हाला डायरेक्ट भेटते. तर आपला ऑरेंज पील ऑफ मास्कसुद्धा झालेला आहे लावून. ह्यालासुद्धा ना 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. प्लीज तुम्ही करताना ना आपले केस आणि केसांचे ॲब्रो ना सांभाळून करता ना, ते सुकायला आम्हाला ना खूप पेनफुल खूप होते. आपल्या डोळ्यातनं खूप पाणी येतं. तर आता सर्व काय 15 मिनटं ठेवते, 15 ते 20 मिनटं, मग डायरेक्ट मी तुम्हाला भेटते. तर बघा काय ग्लो वगैरे काय येते की नाही ते बघू. तर आता तुम्ही फेस बघू शकता. आता मी ऑरेंज पील ऑफ मास्क काढलेला आहे. ती क्लिप आहे ना माझ्याकडनं डिलीट झालेली. आता आहे ना मी विटॅमिन ई कॅप्सूल आता फेसला लावणार आहे, तर तुम्ही सुद्धा बघा. तर आता मी विटॅमिन ई कॅप्सूल आता फेसला लावणार आहे. जर तुम्ही सुद्धा घेत असणार आपल्या केसांना पण लावू शकता, आपल्या फेसला सुद्धा लावू शकतात. तर तुम्ही बघू शकतात. आता याला मी फोडते आहे. तर याला ना सांभाळून फोडायचं, आतमध्ये ना जेलसारखं काहीतरी असते. तुम्ही बघू शकता. आपल्या हातामध्ये घ्या ना, आता आपण असेच लावा डायरेक्ट फेसमध्ये. पुन्हा असं जेल असं वाटतंय हातामध्ये. हा ब्लॉग मी इकडेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. तर आता आहे ना तुम्हाला कसं माझा आवाज थोडा कमी येत असणार. मी लवकरच एक माईकसुद्धा घेणार आहे, चांगल्या क्वालिटीचा घेणार आहे. ऑनलाईन घेणार आहे की असे दुकानात भेटतं तिकडनं घेणार आहे, ते सुद्धा मी लवकरच सांगणार आहे. पण यायला खूप टाईम लागणार आहे, ते खूप महागाचं आहे माईक म्हणून. तर त्याला सुद्धा 1-2 महिने जाणारच मला वाटतं. आणि ना माझा बड्डेसुद्धा येणार आहे पुढच्या महिन्यात फेबमध्ये 16 तारीखला. आणि आम्ही बाहेर जाणार आहे, ते सुद्धा सांगू. आम्ही कुठे बाहेर जाणार
आहे. माझी एक ड्रीम प्लेस आहे, तिकडे जातो आहे की कुठे दुसऱ्या जागेवर जाणार आहे ते सर्व काय तुम्हाला मी शेअर करत जाऊ. आणि ब्लॉग यायला खूप लेट होतात आहे, सॉरी गाईज. आता ब्लॉग येणार कधी ना कधी येईन, पण असं नाही की एक एक दिवसांनी येईल. आम्हाला ना एडिटिंगला खूप टाईम लागते ना, म्हणून एक एक दिवसांनी ब्लॉग येणार, तुम्हाला भेटणार बघायला. तर तुम्ही सुद्धा आम्हाला असेच सपोर्ट करा आणि मी सुद्धा असे मेहनत करू आत्तासाठी. बाय.